आमचा आणखी एक मंत्री अडचणीत येणार? सरकारला 2 कोटींचा चुना. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक भलतेच आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. अशातच आणखी एका मंत्र्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात मंत्र्याने सरकारला 2 कोटींचा चुना लावल्याचा आरोप करण्यात आलाय. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये जमीन गेल्याचा बनाव जयकुमार रावल यांनी केल्याचा आरोप मंत्री आमदार अनिल गोटे यांनी केलाय. रावल हे सध्या फडणवीस सरकारमध्ये पणन मंत्री आहेत. जमीन बुडीताखाली जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र सरकारलाच मंत्री जयकुमार रावल चुना लावल्याचा आरोप गोटे यांनी केलाय. या माध्यमातून रावल यांनी सरकारकडून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही बाब समोर आणली आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीची शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे भासवले. त्याचे तसे कागदपत्र तयार केले. त्यातून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे असं गोटे यांचे म्हणणे आहे. असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतलाय. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप रावल यांनी केले. त्यातून दबाव निर्माण करत 3 वेळा सदर जमिनीचा जॉईंट सर्वे करण्यास भाग पाडले. त्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरल्याचे ही गोटे यांनी सांगितलं. हे कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी आपले राजकीय वजन वापरत केल्याचे तेही म्हणाले. या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवाराविरोधात तक्रार दाखल केली. या आरोपानंतर रावल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावल आता याबाबत काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.